बरोबर बोलले पप्पा. हॅलो सगळ्यांना. तर तुम्हाला समजलं असेल मी आली आहे डीमार्टला खरेदी करण्यासाठी. आणि शनिवारी रात्री मी आलेली. खूप गर्दी होती. रविवारी आम्हाला सकाळी यायचं होतं, पण रविवारी काही काम होतं सकाळी, त्यामुळे आम्ही शनिवारी रात्री आलो. असं वाटलं की थोडं रात्रीच्या वेळी गेलं तर गर्दी कमी असेल. रविवारी तर खूपच असणार गर्दी, कारण का पुढच्या रविवारी आहे दिवाळी. तर ह्या रविवारी कदाचित गर्दी असेल, कारण फराळ करण्यासाठी वगैरे सामान वगैरे भरावं लागतं आणि बरीचशी खरेदी करतात. आणि गर्दी वगैरे आता आठवडाभर ही गर्दी असणारच. त्याच्यामुळे रविवारी लोक येऊन जातील, म्हणून आम्ही आलेलो शनिवारी. पण शनिवारी पण खूप गर्दी होती. इथे आमचं चाललं आहे बघा खरेदी करणं. आणि मी 1-2 दिवसापूर्वी ब्लॉग टाकलेला, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं की दिवाळीला मी सासरी जाते. प्रत्येक दिवाळी ही माझी सासरी असते. उन्हाळ्याचं वॅकेशन आणि दिवाळी, उन्हाळ्याची सुट्टी ही सासरीच असते. तर त्याच्यासाठी आम्ही खरेदी करण्यासाठी आलो आहोत डीमार्टला. आणि ही सर्वात मोठी खरेदी असते आमची. बऱ्याचशा गोष्टी घेऊन जातो आम्ही. तर त्यातली ही एक खरेदी. थोडंफार काही मिठाई वगैरे किंवा घरात यूज होणाऱ्या गोष्टी ज्या दिवाळीला वापरल्या जातात वगैरे, तर त्या आम्ही घेऊन जातो. असं नॉर्मल असं मिठाई किंवा दुसरं काही वेगळं असं काही तोरणं वगैरे आली असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी घेऊन जातो आम्ही ज्या लागतात तिथे दिवाळीसाठी. तर प्रत्येक वर्षी म्हणजे दरवर्षी आमची अशी शॉपिंग असते सासरी जाण्यापूर्वी. आणि बऱ्याचशा गोष्टी अजून घ्यायच्या आहेत, म्हणजे बरीचशी शॉपिंग बाकी आहे. तर त्यातली ही एक सर्वात मोठी म्हटली तरी चालेल अशी ही शॉपिंग. आणि डीमार्टला खूप साऱ्या गोष्टी आलेल्या वेगवेगळ्या अशा, म्हणजे वेगवेगळे प्रकार वगैरे, काय लाईटिंग वगैरे पण खूप सुंदर होत्या. दिवाळीच्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या मस्त डिझाईन वगैरे होत्या. इथे बघा दिवेसुद्धा आहेत, पण मी दिवे वगैरे काहीही घेतले नाही. मी बघत होती काय आल्या आहेत व्हरायटी वगैरे वेगळ्या नवीन अशा, कारण मी मार्केटला जाणार होती. आमच्या इथे जे मार्केट आहे तिथे मला दिवे घ्यायचे होते, त्यामुळे मी इथे घेतली नाही. आणि ही पणती मी बघत होती. माझ्याकडे आहे पणती रोज जी आपण वापरतो देवाला, ती आहे. पण एक जास्तीची मी बघून ठेवत होती एखादी. आणि ते ताट पण होतं आरतीचं वगैरे मस्त असं. खूप काही सामान होतं सजावटीचं, दिवाळीला लागणारं फुलं वगैरे, तोरणं. पणत्या पण खूप सुंदर होत्या. दिवे वगैरे कलरफुल डिझाईनचे वगैरे, किंवा छोटी अशी कंदील दिसतच असतील तुम्हाला, खूप मस्त होती. तर रफ अँड टफसाठी तरी मी अशी घेऊन जात नाही. मी जी मातीची असतात जी रेग्युलर वापरतात तेच दिवे घेऊन जाते तिथे, कारण ते दिवाळीपुरतेच असतात, नंतर ते इकडे तिकडे कुठेही जातात. त्याच्यामुळे मी बघत होती आणि मातीचेच घेऊन जाते, म्हणजे साधे आहेत ते. आणि ते मस्त असे काय म्हणतो आपण, वाट्या वगैरे, ताटं होती, वाट्या होत्या, ज्या भांडी वगैरे होती. तर बघत होती काय कसं, भरपूर व्हरायटी होत्या इथे लावलेल्या, सजून असं ठेवलेलं त्या गोष्टी. कप्स वगैरे भरपूर होत्या आणि मस्त असं सजवलेलं डीमार्ट. दिवाळीची शॉपिंग अशी. आणि जास्तीत जास्त गर्दी ही जिथे आपलं फराळाचं म्हणजे जे ग्रोसरीचं सामान असतं तिथेच होती खूप गर्दी. कारण आता फराळाला पण लेडीजने सुरुवात केली असेल, साफसफाई तर झालीच असेल. आता हा जो आठवडा आहे तो फराळ करण्यासाठीच आपल्याला द्यावा लागेल, कारण पुढच्या आठवड्यापासून मग लगेच दिवाळी सुरू होणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी खूप गर्दी होती जे सामान आपल्याला फराळ करण्यासाठी लागतं.
आणि तर थोडेच दिवस राहिले आहेत दिवाळीला आणि इथे मी फ्लॉवर वगैरे बघत होती. माझ्याकडे एक रॅक होता त्याच्यामध्ये लावण्यासाठी आणि ते मला गावालाच घेऊन जायचं होतं. तर खरेदी वगैरे चालू होती, थोडं बघणं वगैरे चालू होतं. आणि इथे म्हणजे ही काय जी खरेदी होती ती सर्व आम्हाला गावालाच घेऊन जायची होती, सासरी कोल्हापूरला. इकडे तर काहीच मी घेणार नव्हती, म्हणजे मला इथे महिन्याला जो किराणा लागतो त्यातला मी काहीच भरणार नव्हती. म्हटलं आल्यावरच भरूया, म्हणजे दिवाळीत आम्ही जवळजवळ 15-20 दिवसासाठी जाणार, तर आल्यावरच भरूया. 15 दिवस नाहीत म्हटल्यावर आता काही नको भरायला. मग आता मी काहीही सामान घेतलं नाही, मला इथे लागेल ते जे 5-6 दिवस मला काही खूप म्हणजे सगळं संपलेलं त्याच गोष्टी घेतल्या की 5-6 दिवस मला लागतील कदाचित म्हणून मी घेऊन ठेवलेल्या. आणि थोडंफार मला पण फराळ करायचा होता, त्या गोष्टी मी घेतलेल्या, म्हणजे रवा, बेसन वगैरे लाडू करण्यासाठी वगैरे. आणि ते बॉडी लोशन आम्ही बघतोय, कारण आमच्या गावाला खूप थंडी असते कोल्हापूर साईडला. आणि माझं सासर आहे ते मी बोलली आहे की शेतामध्ये आहे घर आमचं, त्याच्यामुळे खूप थंडी असते. मग बॉडी लोशन बघत होतो. आणि माझ्या इथे मुलाचं पॅम्पर घेणं चालू होतं. मी त्याला बोलली की नको, आपण इथे आता सध्या 15-20 दिवस नाही आहोत, तर नको पॅम्पर घ्यायला, म्हणजे जास्तीचा खर्च नको, कारण दिवाळीला खूप खर्च होतो. आणि बरीचशी शॉपिंग आमची बाकी होती, खरेदी बाकी होती, त्यामुळे मी त्याला बोलली नको घ्यायला, त्याला पॅम्पर लागतात. इथे बघा हे चाललं आहे माझं वेगवेगळं डिझाईन वगैरे घेणं, कारण बहुतेक सजावटीचं जे काय सामान असेल दिवाळीला लागतं ते मी तिकडे घेऊन जाते सासरी. इथे तर मी काहीच करत नाही, कारण मी इथे दिवाळीला नसतेच. मग जे काय गोष्टी असतील त्या मी तिथेच घेऊन जाते सासरी. आणि दरवर्षी घेऊन जाते, तोरणं वगैरे म्हणा किंवा रांगोळी, साचे वगैरे, दिवे वगैरे सगळं मी इथून घेऊन जाते. जे मला शक्य होईल ते मी घेऊन जाते. तर इथे मी बघणं चालू होतं. मागच्या वर्षी पण मी असंच काहीतरी घेऊन गेलेली, ते आईंनी मंदिरात लावलेलं, आईंनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी देवारा आहे तिथे लावलेलं. मला परत एक घेऊन जाऊया, मस्त वाटत होतं. आणि इथे माझा मुलगा बंदूक बघत होता, छान छान होत्या बंदुका बघत होता, बोलत मला आणि खूप खूप गर्दी होती, काउंटर पण भरलेले असे. आणि सगळ्यांची शॉपिंग मस्त असं ट्रॉल्या सगळ्या भरलेल्या गच्च. तर आमचं पण तेच चालू होतं. आणि हा मी सेट माझ्या नंदीच्या मुलगीला घेतला आहे. थोडंसं पेन्सिल वगैरे होते. आणि इथे आलो आहोत आम्ही अगरबत्ती वगैरे घ्यायला, कारण घरामध्ये आमच्या सकाळ संध्याकाळ देवपूजा वगैरे असते, सासू सासरे देवपूजा वगैरे करतात, तर अगरबत्त्या भरपूर लागतात वगैरे. तर त्यासाठी आम्ही बघत होतो. आणि भरपूर गोष्टीवर ऑफर होती, इथे पण ऑफरच होती, बाय 1 गेट 1 फ्री. आणि मागच्या वर्षी पण आम्ही घेऊन गेलेलो, म्हणजे दरवर्षी अशी खरेदी असतेच आमची, ही ठरलेलं आहे घेऊन जाणं. आणि इथे पंचपाळ होतं, घ्यायचं तर नव्हतं, म्हटलं बघूया, कारण मी बोलली की जी काय खरेदी आहे ती म्हणजे तिकडेच घेऊन जाण्यासाठी आम्ही करत होतो. इकडे तर मी काहीच घेतलं नाही. आणि आता आम्ही आलो आहोत 2nd फ्लोअरला, कारण आम्हाला रेग्युलर कपडे बघायची होती मुलांसाठी, लांब पॅन्ट वगैरे किंवा लांब हाताची शर्ट वगैरे. कारण मी बोलली की गावाला आमच्या खूप थंडी असते, कारण शेतात घर आहे त्यामुळे खूप थंडी वाजते. आणि मग आई ओरडतात की लांब हाताची शर्ट किंवा पॅन्ट आणल्या पाहिजे तुम्ही, कारण का इथे इथे एवढं थंडी आपल्याला लागत नाही, इथे वाटत पण नाही थंडी आहे अशी. आणि मी गुजरातला राहते, त्यामुळे गावाला जाताना आम्हाला ह्या अशा गोष्टी घेऊन जाव्या लागतात ज्या गरजेच्या असतात. आणि इथे बघा डमी कसे लावलेले बघून खूप भीती वाटत होती. अंधार वगैरे असला तर खूपच घाबरले असतील लोक, असं ते वाटत होतं, डमी लावलेले. आणि इथे मी पॅन्टा बघते आता, लांब पॅन्टा बघा, कारण त्याला इथे तर शॉर्टच होत्या, आणि ज्या होत्या त्याला शॉर्ट पडत होत्या लांब पॅन्टा मागच्या वर्षीच्या. तर मग इथे बघत होती, कारण का त्या गरजेच्याच होत्या. आणि ते बेडशीट बघणं चालू होतं तिकडे सासरीच घेऊन जाण्यासाठी. आणि हे माझ्या हातात आहे ते डबल बेडचं. मी माझ्या इथे बघत होती पण नको म्हटलं जास्त, कारण का गरज तर नव्हती.
आणि कधी काय होतं की ज्या गोष्टी आपल्याला आवडतो म्हणून घेतात, पण त्याची गरज ॲक्च्युली सध्या तरी नसते. म्हटलं राहून दे, खर्च नको जास्तीचा, कारण का हाच खूप खर्च होणार होता. ट्रॉली आमची पूर्ण अशी गच्च भरलेली. आणि ते सिंगल बेडशीट आम्ही बघत होतो. 2 बेडशीट घेतली आम्ही गावाला घेऊन जाण्यासाठी तिथेच. आणि ही मॅट होती, खूप सुंदर वाटली मॅट. म्हणजे रेग्युलर तर आपल्याला उठता बसता लागतेच ही. म्हणजे फोल्डिंगची होती, म्हणजे फोल्ड करू शकतो किंवा पूर्ण ओपन करून आपल्याला जशी पाहिजे तशी वापरू शकतो. छान वाटली आणि 200 रुपयाला होती, म्हणजे 199ला. तर आम्ही 2 घेतल्या, एक सासरी आणि एक इथे. आणि इथे बघा चप्पल वगैरे पण आहेत मस्त अशा. तर मी तर सध्या काहीच घेतलं नाही, म्हणजे माझी खरेदी तर काहीच नव्हती आणि नसतेच जास्त. आज घेतली तर साडीच घेते मी, नाहीतर अशी वेगळी अशी खरेदी नसते माझी दिवाळीची कधी. फक्त पोरांची वगैरेच आम्ही करतो. आणि गावाला जे काय असेल, म्हणजे गावाला जे काय गोष्टी लागतात, कपडे वगैरे किंवा काही सामान, तर त्या गोष्टी आम्ही घेऊन जातो. आणि इथे मी कवर वगैरे बघत होती, छान वाटलं, म्हटलं बघूया. कारण सगळं सामान तर घेऊन झालेलं माझं, जे आम्हाला घेऊन जायचं होतं. महत्त्वाच्या गोष्टी त्या सगळ्या सासरी घेऊन जायच्या होत्या, त्या बघून झालेल्या. म्हटलं मी इथे थोडाफार टाईमपास करत होती, कारण मिस्टरांचं आणि मुलांचं कपडे वगैरे चालू होती बघणं, म्हणजे जे रेग्युलर शर्ट वगैरे. तर मी इथे मग थोडा टाईमपास करत होती. हे कवर मला खूप आवडलं सोप्यावर टाकण्यासाठी. आणि हे चेअरचे कवर असतात ते होतं, आपलं आसन वगैरे असतं तसं. ही आसन पण मी बघत होती आईबाबांसाठी, म्हणजे सासूसाऱ्यांसाठी, कारण ते देवपूजा करायला बसतात तेव्हा मग चटई वगैरे किंवा असं काही घेतात. तर हे आसन मी बघत होती. आणि पडदे वगैरे खूप मस्त मस्त डिझाईन वगैरे होते वगैरे, पण मी थोडा कंट्रोल केला. खूप छान वाटत होते, डिझाईन पण खूप सुंदर सुंदर आलेल्या. पण नको म्हटलं जास्तीचा खर्च करायला, सध्या तर गरज नसते. आणि कधी ते होऊन जातं की आपल्याला एखादी गोष्ट आवडते, खूप सुंदर वाटते आणि घेतो, आणि मग ती तशीच पडून असते. जेव्हा उपयोग व्हायचा तेव्हा होईल, पण अननेसेसरी पैसे मग अडकून राहतात आपल्याला. म्हटलं मी नाही जास्त लक्ष दिलं. आणि इथे मी हे मॅट असं बघत होती, जे बारदान वगैरे असतात ते, कारण मी 15-20 दिवसापूर्वी घेतलेलं. तर मला ही साईज 100 रुपयाला घेतलेली मी बाहेरून. तर इथे मी बघत होती काय रेट आहे. तर इथे जरा 150 काहीतरी रेट होता, थोडा जास्तच होता रेट, पण साईज सेम होती आणि क्वालिटी पण चांगली होती, म्हणजे तशीच होती जशी मी घेतलेली तशी. आणि इथे बॅगा वगैरे होत्या बघा. आता बहुतेक लोक दिवाळीला गावी वगैरे जातात, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी. तर बॅग्स वगैरे भरपूर होत्या, ऑफर वगैरे पण होत्या, मस्त होतं, छान छान असं बॅग्स वगैरे. तर इथे बघा हे ड्रेस लहान मुलींचे मस्त वाटत होते. मला मुलगी नाही, मला 2 मुलंच आहे. तर हे बघा, हे आपल्या लेडीजसाठी मस्त असा ड्रेस होता, लॉंग होता, आणि त्याला जॅकेट होतं. तर 1000 रुपये प्राईज होती. पूर्ण पायजमा तर मला कुठे दिसला नाही, किंवा लेगिन्स वगैरे. तर असं पण छान वाटत होतं, मस्त असं. थोडंसं मी बघत होती काय आहे. आणि आता इथे माझा मुलगा मध्ये एक गॉगल घालून दाखवत होता, मम्मी कसं दिसतंय बघ, असं तसं मध्ये येत होता. म्हणजे इथे आमचा टाईमपास चालू होता, आणि ती लोक तिथे कपडे घेत होते. अजून एक आला बघा तो घालून वेगळा, आणि मला बोलत होता तू असं अशी दिसते तशी दिसते. तर इथे माझं कुर्ती वगैरे चालू होतं बघणं वगैरे, प्लाझो कुर्ती वगैरे, रेट वगैरे बघत होती मी काय आहे कसे. खूप छान छान होते डिझाईन वगैरे, वेगवेगळ्या व्हरायटी आलेल्या. आणि थोडंफार आपल्याला माहीत असलं चांगलंच आहे की काय डिझाईन वगैरे आलेले आहेत सध्या मार्केटमध्ये. तर इथे स्कार्फ पण खूप छान होते, खूप आवडले. 200 रुपयाला होते स्कार्फ, पण त्याचा काही उपयोग होत नाही. दिसायला तर खूप छान वाटत होते, आवडलेसुद्धा, पण म्हटलं उपयोग जर होत नसेल तर घेऊन काय करायचं. म्हटलं जेव्हा उपयोग असेल तेव्हा घेऊया. पण खूप छान छान होते स्कार्फ.
मस्त वाटत होते आणि क्वालिटी पण चांगली होती. ओढणी म्हणून पण आपण त्याचा वापर करू शकतो एखादा ड्रेस असेल, कारण का ओढणीने एखादी ओढणी जर चांगली असेल तर खूप सुंदर असा लूक वाटतो ड्रेसवर त्या. तर इथे स्कर्ट एक मला वेगळा असा स्कर्ट दिसला, तर तो मी बघत होती. हे बघा असा वेगळा असा वाटला, तर बघणं वगैरे चालू होतं थोडंसं. कारण का शॉपिंग तर सगळी डन झालेली. आम्ही सगळं घेतलेलं. 600 रुपयाचा स्कर्ट होता हा. आणि इथे बघा हे ड्रेस लावलेले आहेत वरती हँगलला वगैरे लेडीजचे आपले. मोठी साईज तर वाटत होती बघून, लॉंग होते. आणि इथे नाईटी बघत होती मी. नाईट्या मला घ्यायच्याच होत्या, पण अशा नको होत्या. मी जस्ट प्राईस बघितली आणि ते बॉल्स वगैरे होते मुलांचे. आणि इथे हे आपण जीन्सवरती जे टॉप घालतो ते होते. भरपूर प्रकार होते, भरपूर होते टॉप वगैरे. फक्त मी बघितलं काय कशा आहेत ते वगैरे, कारण का मी जीन्स खूप कमी घालते आणि त्यामुळे मी जास्त टॉप घेऊन ठेवत नाही. खूपच कमी, एखाद दुसरा असेल माझ्याकडे टॉप, तर मी बघत होती इथे. आणि हे असे गाऊनमध्ये शॉर्ट आता म्हणतात तसं पॅटर्न होता. शॉर्टमध्ये असतात तसे, मस्त वाटत होते, फ्रॉक टाईप. आणि हा मी माझ्या नंदेच्या मुलगीला बघत होती, पण तो मला लहान वाटला, कारण का तिची हाईट जरा जास्त आहे, तर कमी वगैरे पडेल म्हणून मी. मस्त होता, कॉटनचा होता, छान वाटला. रेग्युलर यूज करायला तर बेस्टच आहे, पण तो खूप लहान वाटला मला हाईटने. तर चला, इथे झाली आहे आता आमची शॉपिंग. आम्ही चाललो आहोत घरी. बाय बाय. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल की मी काय खरेदी केली आणि बिल आमचं केवढं झालं ते. बाय.